फक्त मला पर्सनली आवडत नाही. याचा अर्थ असा होत नाही काय की मुंबई बेकार आहे. बेकार हा शब्द मिसिंग लिंक दाखवू आपण. मिसिंग याची आवडती मिसिंग लिंक जी मध्ये मध्ये बंद पडत काय असते नाही ती. तपे. नमस्कार, पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं आमच्या चॅनलमध्ये. केसांमुळे कॉन्फिडन्स वाढतो. अरे बोल तरी थोडं मला माहिती आहे तुला माझी हेअरस्टाईल नाही आवडली आहे. पण ठीक आहे, मला आवडली. नेहमीप्रमाणे तुला त्या दिवशी आपण ते गाणं म्हणलो होतो ना, कुठलं रे? बदका बदका नाच रे. झालं. बोल तर. तुझ्या पोटाकडे बघा बघा बघा. खाते पिते घरचं आहे मी. शेड मी पण सेमच आहे आणि नाव त्याच घरात तू ठेवतोय खातेस. मला. म्हणजे आपण दोघं खातो असं म्हणायचं होतं. तर आजच्या व्लॉगमध्ये आम्ही चाललोय माझ्या न आवडत्या आणि सिद्धार्थच्या आवडत्या ठिकाणी. मुंबई मेरी जान. अरे मला माझी बायको मिळाली मुंबईने. मला माझे चांगले खूप मित्र आहेत मुंबईमध्ये मिळाले. तरी पण पुणे जरा रिलॅक्स आहे मुंबईपेक्षा. पण ह्याला काय म्हणून आवडतं? ऐका हे रेकॉर्ड करा. पुणे रिलॅक्स आहे मुंबईपेक्षा. हे एक मुंबईकर म्हणतंय. म्हणजे पुणे जिंकतंय. जिंकण्याचा प्रश्न नाहीच आहे इथे. इथे फक्त चांगलं आहे, काय म्हणतात, वातावरण किंवा शांतता आहे म्हणून चांगलं आहे. बाकी मुंबईत स्टॉप करतं सगळ्यात. फक्त मला पर्सनली आवडत नाही. याचा अर्थ असा होत नाही काय की मुंबई बेकार आहे. बेकार हा शब्दच नाहीये. मुंबई छानच आहे. मुंबई जानच आहे असं म्हणायचं. बायको जान सोडून जगातलं सगळ्या गोष्टी याला जान वाटतात. असा विषय आहे तो. बाकी काही नाही त्याच्यात. आपण का चाललोय सांग तरी. ह्यालाच आनंद घ्यायचा आहे पावसाचा म्हणून चाललोय. नाही फसवायचं नाही. आपण चाललो आहोत. कशाला चाललोय आपण? आम्ही चाललोय एकतर मम्माला भेटायला चाललोय आम्ही. आणि कंप्लेंट असते ना, सांग ना तुझ्याबद्दल. माझ्याबद्दल नाही. याच्याबद्दल कंप्लेंट असते की हा मला सोडत नाही मुंबईला. पण असंच आहे खरं म्हणजे हेच आहे की हाच सोडत नाही. कारण मी कधी पण मुंबईला गेल्यानंतर हा सोबतच असतो माझ्या, सारखा येत. त्यामुळे मला जायला मिळत नाही मुंबईला. आणि आमची कामं बरीच पुण्यात असतात त्यामुळे तेवढं मुंबईत मला हल्ली नाही हे होत, काय म्हणतात ते, राहायचा कंटाळा येतो. तर आम्ही चाललोय. पहिली गोष्ट म्हणजे मम्माला भेटायला. आणि दुसरी म्हणजे बायो फूड्स जे आम्ही प्रोडक्ट लॉन्च करणार आहे नवीन, त्या रिलेटेड चालू आहे. महत्वाची मीटिंग आहे का त्यावेळेस? मला काय वाटतंय मग ते आपण त्या युट्यूबवर पण करूया. असं लॉन्च नाही की अरे हे आमचं नवीन प्रोडक्ट आहे. त्याचा आम्ही वेगळा ब्लॉग करूच की काय म्हणतात त्याला, नवीन जे प्रोडक्ट आम्ही लॉन्च करणार आहे त्याचा ब्लॉग असेलच आमचा. हे थांब जरा, आपण जाता तर मुंबई पण दाखवू ना, म्हणजे प्रवास दाखवू ना आपला मुंबईचा. दाखवू. ह्याने 2 शोरमा घेतलेत खायला आणि 2 पेस्ट्रीज घेतलेत. कारण ह्याला सारखी भूक लागत असते रस्त्यात. नाहीतर जर ह्याने खाल्लं नाही तर ह्याला झोप येते. त्यामुळे ह्याला काहीतरी खायला द्यायलाच लागतं. पण तसं पण आम्ही ठेवतोच काहीतरी सोबत. कारण ठेवतो, थोडं नाही जास्तच ठेवतो. कारण सध्या मुंबईत म्हणजे मुंबई पुण्याच्या प्रवासामध्ये काही वेळेला काही ऑब्स्टॅकल्स येऊ शकतात. त्यामुळे आम्ही आमच्या सोबत कायम कॅरी करतो काही ना काहीतरी, जेणेकरून काही असं आलं. आज आपण जेवलो पण नाही. जेवलो पण नाही आम्ही आज. बरीच कामं होती त्याच्यामुळे. सो प्रवास दाखवणार होतो मी मुंबई. बघा किती आनंद होतोय बघा. आपलं ब्रँड अँबॅसिडरला दाखवायचं त्यामध्ये. आपलं क्रिएटर आहे म्हणजे जे ज्यांच्यामुळे बायो चौधार मराठी जे पेज आहे आपलं ते चालतं, किंवा ज्या बनवतात म्हणजे माझ्या सासूबाई त्या सगळ्या गोष्टी बनवतात. ही चांगल्या प्रकारे प्रेझेंट करते, मी चांगल्या प्रकारे खातो. आणि ब्रँड अँबॅसिडर ऑफकोर्स शारा पण येईल या व्लॉग मध्ये. असेल तर ती नक्कीच येईल जेव्हा प्रोडक्ट लॉन्च करणार तेव्हा. सो बघू. प्रवास आम्ही दाखवतोच तुम्हाला छोट्या छोट्या क्लिप्स मध्ये. नाही तर डायरेक्ट पोचल्यावरच आम्ही दाखवू. का मध्ये मध्ये दाखवू ना आपण. मिसिंग लिंक दाखवू आपण. मिसिंग याची आवडती मिसिंग लिंक जी मध्ये मध्ये बंद पडत काय नाही तपे. खूप वेळ वाचतोय आपलं हे बघ की. बघा किती छान वातावरण आहे. आणि हा माझा असा छानसा गोडसा नवरा. आपण उरसण टोल नाकाला आहे
जसं आपण एक्सप्रेसवेला जॉईन झालोय तसं इतकं हिरवंगार वातावरण आहे. थोडा रिमझिम पाऊस पडतोय आणि टोल भर आधी. टोल तर भरायचंच आहे आपण सह्याद्रीला कसं कनेक्ट आहे सांगू शकतो. पुढे आपण 2 बोगदा क्रॉस केले की डाव्या त्याला दिसतो लोहगड, म्हणजे पुढे विसापूर आणि त्याच्यात मागच्या साईडला तुंग आणि तिकोना. म्हणजे आपण तो पवनाच्या बॅकवॉटर किंवा कोळवण खोऱ्यातनं आपण आलो पवनाच्या साईडने, तर ते आपल्याला ह्या भागात 4 किल्ले म्हणजे एका पट्ट्यामध्ये आहेत की जे एका दिवसात नाही 2 दिवसात करू शकतो. असं काय असतं ते काय गाईडने आपल्याला इन्फॉर्मेशन दिलेली आहे की कुठे काय आहे कुठे काय नाही आहे. ते जरा गाईड जास्त पकवतो. पकवतोय म्हणण्यापेक्षा बोलतोय हे महत्वाचं आहे. सगळ्यात महत्वाचं बरोबर. आपण मिसिंग लिंक दाखवूया ना. सगळे बघितली सगळ्यांनी बघितली आहे ती. ते काय दाखवायची तुला? ते नाही रे, तसं नाही. पावसातलं वातावरण त्या मधल्या पॅसेज मधलं जो रोपचा जो ब्रिज आहे तिथलं दाखवू. चालेल. भेटूया मिसिंग लिंक. बघा 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 मिसिंग लिंक बघा बघा बघा. हा बघा यार, ही पेस्ट्री माझी पडणार आहे. जर आपण पेस्ट्रीला बाजूला ठेवू असं वाटतंय मला. खूप सारं काय काय होत आहे म्हणून. वेळ अजून वाटलं बंद करून. कधी येणार कधी येणार कधी येणार. अभि एका नाही 15 मिनिटात. अजून वेळ आहे तसा. बघा आमची 4थी वेळ तरी असेल मिसिंग लिंकने. झालं त्याच्या दुसऱ्या दिवशी आपण गेलो होतो. हो. लगेच आम्हाला लय उत्साह होता मिसिंग लिंक मिसिंग लिंक मिसिंग लिंक. कारण त्या घाटात नाही येताना जीव जायचा. ट्रॅफिकमध्ये ब्रेक क्लच आणि माझी अशी बायको आहे ना, मला एकट्याला चालवायला लावायची आणि स्वतः असं काही करायचं. झोपायची. जास्त नाटक करू नकोस. नाटक करू नको. हो. याचं नाटक करायची गरज नाही, खरं बोलतो. बस. वा 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 वा. देखो भाई देखो. छान व्ह्यू दिसतोय. देखो. आता ह्याच्यामुळे मला मोबाईल मध्ये हे कॅप्चर करायला नाही मिळालं. ऑलरेडी आधी पण केलंय कॅप्चर, तरी पण एखादा फोटो घेऊ शकतो आपण. छान दिसतोय. वातावरण छान आहे. सगळे ढग आलेत. थोड्या वेळापूर्वी पाऊस होता पण आता पाऊस गेला आहे. आपण कुठे आहोत? अटल सेतू. अरे असं हे वाटतंय एकदम आपण बाहेरच्या देशात असलो नाही का. बाहेरच्या देशात घाबरतोय माझा नवरा. जरा थोडासा घाबरायला. काय नाही, पाऊस नाहीये. थोडासा पावसात दिसत नाही घाबरतो. म्हणून घाबरत असतो. तर पुढे अजून 2 किलोमीटर गेल्यानंतर पूर्ण असे ढग भरलेले आहेत, त्यामुळे तो अजून घाबरणार आहे. आणि गणपती बाप्पा सोबत की असा हे दाखवू ना आपण पुढे ते मुंबईचं जे ती अशी आहे ती बघते लाईन. तिला खूप वेळ आहे अजून. बाय द वे, आम्ही मुंबईला आमच्या काही मित्रांना भेटणार आहे. गणपतीच्या आपण ज्या किताबवाल्याच्या फ्रेम केल्या आहेत त्याच्यामध्ये गणेश गल्लीचा राजा आहे, आपला लालबागचा राजा आहे म्हणजे, आणि चिंतामणी जो बनवतो सिद्धेश दिगोळे दादा हे आमचे मित्र आहेत. त्यांना आम्ही ती फ्रेम त्यांना आम्ही भेटणार आहोत खरं तर. आणि आमच्या एका मित्राचं प्रसिद्ध असं हॉटेल आहे मुंबईमध्ये लालबाग भागात, मार्तंड मिसळ, संजू भाऊ, त्याच्याकडे पण आम्ही जाणार आहे चहा प्यायला. एवढ्या ठिकाणी जाणं हे शक्य वाटत नाहीये मला, कारण ऑलरेडी माझे पण काही प्लॅन्स आहेत. इकडे जायचं तिकडे जायचं आणि हा बोलतो इकडे जायचं. तुला काय नाही, घरात बस गप. माहेरी जातेस ना, जरा माहेर सारखे वाटकी.
मला बाहेर गेलो जरा चाळीमध्ये जायचं, गॉसिपिंग करायचं, शेजारी काय चाललंय. मला कामं आहेत, कळलं का हो. तुला? गॉसिपिंगची कामं. शारासोबत करशील बरोबर. शारा येऊ देत तरी आधी. तिचा एक आपल्याला मम्मासोबत वेगळा gossiping करायचं. व्लॉग घ्यायचा आहे. हा तिचा आपल्याला एक वेगळा व्लॉग घ्यायचा आहे. मम्मा सोबत जरा गॉसिपिंग कर, इकडचं तिकडचं, ह्याचं काय झालं, गावाचं काय झालं. तू कान लावून ऐका नाही मग. हा कान लावायची गरज नाही, तुमचा आवाज लगेच कळतो. आता घाबरणार आहे. अजून थोडा पुढे गेल्यानंतर खूप जोरात पाऊस येणार आहे बघा. खूप छान वातावरण आहे. इथून पण दिसते बाबा. काय दिसते ते? आयलँड टाईप आहे काहीतरी. त्याचं नाव वगैरे असेल ना. चेक करावं लागेल. एलिफंट आहे की काय? पण एलिफंट एवढं जवळ नाही आहे. पण ते असेल त्या पण, कारण मी पलीकडच्या खूप साईडला आधी गेली आहे, त्यामुळे मला पण आता काय माहिती नाही की ते किती जवळ आहे काय. पण आयलँडच आहे कुठला तरी. एक अर्धा तासात, अर्धा पण नाही, आता थोडी मुंबई दिसते बघ. का? अरे दिसली. थोडीशी दिसते एकदम. झूम करून बघा. पण आवडतं मुंबई, उगाच माझं नाव घेत असतेस. थोडंसं झूम होतं पण थोडंसं दिसतं एकदम मुंबई. नाही दिसेल, तू झूम जर केले तरी दिसेल तुला. नाही, ते आपल्यालाच थोडं असं प्रेशर हे करून करावं लागतं. थोडंसं दिसतं. आम्ही पोचतो घरी, पण मला एक फ्रेश सांग वगैरे ना, होतो. सांग. तुला म्हणजे तुझा जन्म मुंबईतला आहे, नाव कोकणातलं आहे, तर मुंबईबद्दल तुला काय आकर्षण आहे? किंवा आकर्षण असं काही नाही आहे, पण धावपळीचं जीवन आहे तिथे खूप. म्हणजे सतत धावपळ सगळ्या गोष्टींची. ऑफिसला जा, घरी या, घरी पण कामं, असं खूप स्केड्यूल ठरलेलं असतं. सुट्टी असेल तरच माणसांचं स्केड्यूल नसतं, नाही तर स्केड्यूल ठरलेलं असतं. माझं काय म्हणणं आहे की उलट मुंबईची धावपळ ही लोकांना प्रगतीसाठी किंवा त्यांना सवय लागलेली आहे त्या लोकल ट्रेनच्या, म्हणजे सेकंदाच्या ह्याला विसरलं हे चुकते, ट्रेन चुकते. तर तुझा कसा ट्रेन प्रवास आहे? किंवा तुला माझा जास्त नव्हता. माझा फक्त ऑफिसला पण माझा फक्त एल्फिस्टन म्हणजेच प्रभादेवीपर्यंत होता. आणि कॉलेजला असताना पण माटुंगा. त्याच्या पुढे काय माझा प्रवास नव्हता. पण मग तू मुंबई जन्म घेऊन मुंबईत वाढून तू मुंबई फिरली नाही असं का? फिरली नाही म्हणजे नातेवाईक नाही राहत का माझे लांब? तसं नाही रे, म्हणजे मी तुला काय विचारलं ना, समजा की आपण इथं जायचं का, नको लय लांब. पण मला कंटाळा येतो. एकतर ऑलरेडी कामं असतात, त्याच्यानंतर हा मला सांगणार इकडे जाऊ तिकडे जाऊ, आणि त्याच्यात त्या गर्दीत जा, ट्रॅफिकमध्ये जा. पहिली गोष्ट ट्रॅफिकमध्ये, त्यामुळे कंटाळा येतो. ट्रॅफिक ते ट्रॅफिक काय ट्रॅफिक थोडी कंटिन्यू राहणार आहे. एकदा आपण रात्रीचं मरीन ड्राईव्हला जाऊ. आपण जाऊ, स्वप्नात जाऊ आधी, मग सत्य का असं. तिथेही ओरडतात पोलीस, तिथे बसायला देत नाही हल्ली. बरेच रेस्ट्रिक्शन्स आता आले. जेव्हा आम्ही कॉलेजला होतो तेव्हा एवढे रेस्ट्रिक्शन्स नव्हते जेवढे आता आले. कारण तेव्हा रील्स वगैरे 15 म्हणजे तुझं कसं तुझं वय झालंय, त्यामुळे ते 10 वर्षापूर्वी असेल. 37 वय झालं तुझं आता. झालं तुझं वय मला सांगू नको. 37. मला येतं मराठी, कळलं का? आणि कळतंही. चाललोय ना आपण परवा आता त्याला कशाला? प्रोटेस्टला. आपण नंतर भेटूया. पोचलो आहोत मुंबईच्या आमच्या घरी. सुखरूप पोचलो आहोत. जरा जास्त पाऊस आहे मुंबईमध्ये. उद्या आम्ही तुम्हाला काही रेसिपीज दाखवू आणि बायोच्या क्रिएटर्सला भेटू. ती जरा बिझी आहे. बाय.